राक्षसी वृत्तीचा कारभार, फडणवीसांचं सरकार आपटावंच लागेल. जरांगे पाटलांचा हल्लाबोल, बंगालच्या निकालावर संशय. देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून भाजपने 3 राज्यात स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन होईल एवढे संख्याबळ मिळवले आहे. अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने द्विशतक ठोकत ममता दिदींच्या 15 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लगावला आहे. भाजपने मोठ्या फरकाने बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर विरोधकांनी देखील भाजपच्या विजयावर SRA आणि ED, CBI सारख्या संस्थांचा वापर करून मतचोरी केल्याचं म्हटलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही भाजपच्या विजयावर शंका उपस्थित केली आहे. तसेच राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरूनही संताप व्यक्त करत फडणवीसांचे सरकार आपटावेच लागेल असंही म्हटलं आहे. अकलूज येथील सकल मराठा मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर यांच्या आईच्या मृत्यूनंतर जरांगे पाटील यांनी रात्री त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. सध्या राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना हे असले रत्न आभल्याला लाभलेले आहेत. हे गुंडांना जेलमध्ये AC लावून देतात, मोबाईल फोन देतात. यांच्या काळात गुंडांचे चालणार आहे. फडणवीसांचे सरकार राक्षसी वृत्तीचे असून आता ते आपटावे लागेल असे म्हणत जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्याला विचारले ते म्हणतो मी यांना मतदान केलं नाही तरी हे जिंकतात. पश्चिम बंगालमध्ये ममताबाईला पाडले, पण लोक म्हणतात ममताबाई कधीच पडणार नाही. मला पहिल्यांदा वाटायचं काही नसेल, पण आता नक्की काहीतरी भानगड आहे. यांनी कुठेतरी काड्या खोचून ठेवल्या आहेत असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. आता मनोज जरांगे यांनी सुद्धा भाजपच्या विजयावर शंका घेतली आहे. त्याच्या संख्येमध्ये वाढच आहे सध्या. आणि सांगितलं मग असं होणार आहे, असं होणार आहे. कारण जोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही अन्यायाची तोपर्यंत असं होत राहणार आहे. सरकार किती खुणत आलं तरी लक्ष देत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब खूप हिरा लाभला राज्याला. सगळ्यात अगोदर तिथून सुरुवात आहे. ते जोपर्यंत येत तोपर्यंत मला नाही वाटत न्याय मिळत. खुणं झाले, खून करणार लगेच बाहेर येतो. आणि जर बाहेर नाही आला त्याला आता EC बसून दिली जाते. खूप आत मोबाईल आहेत. आता आमच्या बीडचं जर उदाहरण घेतलं तर संतोषबाईच्या देशमुखांचा खून झाला, त्याच्यातला आरोपी किंवा ते दुसरे आरोपी कोणी पण दुसरे पण दुसऱ्या फोनवर बोलते. आयला आपला इथं जर गाडीत नुसता मोबाईल समोर राहिला लवकर पोलिस मोबाईल देत नाही, तू मोबाईल आणून दिली. पुन्हा नुसता कट मारला तर म्हणजे ती गाडी पुढे जप्त करायची इथपर्यंत घेते. कार्ड सुद्धा काढून घेते. आणि काहींचे मोबाईल संशयानं जर घेतले, 10-15 जण त्यातले जर 8-10 जणांचे मोबाईल घेतले तर किमान ते मोबाईल 2-2, 3-3 महिने त्या पोराला देत नाहीत. माघारी काय तपासू तू का त्याचे व्हिडिओ बघू तू. हे फडणवीसांचं असलं सरकार आहे. म्हणजे प्युअर राक्षसी वृत्तीनं काम सध्या राज्यात सुरू आहे. इथं गुंड्यांचं चालणार आहे, गोरगरीब जनतेचं शेतकऱ्यांचं इथं चालणारच नाही. त्यामुळे यांना आपटावं लागणार आहे एकदा पुन्हा. भाजपचं 3 राज्यामध्ये विजय झालाय त्याबद्दल काय बोल? अगोदर वेगळं वाटत होतं. मला वाटतं आता काय काय काड्या फसवल्या का त्याच्यात यांनाच कसं काय मतदान पडत तरी इतकं कुणाला विचारलं ते म्हणतं मी मतदान नाही केलं. यांनाच कोण पडत आहे. ते ममताबाई पार्टी वाटते कोणी वर केले ते लोक सांगते ते पडणारच नाहीये. म्हणजे हे काहीतरी हाय राव आता लफडा आहे काय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सोलापूर.